मध्ये बसू नका प्लीज. आपण जे आहे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या गाड्या आणि आपण प्लीज पॅव्हेलियन मध्ये बसू नका. पॅव्हेलियन हे खेळाडूंसाठी आहे. खेळाडू बाहेर बसलेत, उन्हात बसलेत. बघा इकडे सरडी टीम उन्हात बसलेली आहे. आपण खेळाडूंना बसण्यासाठी पॅव्हेलियन द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. खेळाडूंनी पॅव्हेलियन मध्ये बसायचं. प्रेक्षकांना विनंती आहे. उजव्या एसटी हे बघा जरा आपल्या उजव्या बाजूला असलेलं पॅव्हेलियन आहे का ते वीर विजयचं पॅव्हेलियन आहे. सरडे टीम तुम्ही डाव्या बाजूला असलेल्या पॅव्हेलियन मध्ये जा. सरडे टीम डाव्या बाजूला आपल्या असलेलं पॅव्हेलियन आहे का अकलूज सांगोला रोडला असलेलं पॅव्हेलियन तिकडे जा. तुम्ही त्या बाजूला बसा. तुम्ही विनंती आहे तुम्हाला. यस. आणि प्रेक्षकांना पुन्हा एक विनंती आहे की आपण पॅव्हेलियन मध्ये बसू नका. पत्रकार साहेब जरा आपण मार्गदर्शन करूया. नाना तिथं थोडस प्रेक्षकांना तिथून बाजूला यायला सांगूया. सरडे टीम आपण डाव्या बाजूला बसायचंय. सरडे टीम आपण डाव्या बाजूला पॅव्हेलियन आहे तिकडे बसा. इकडे संग्रामनगर टीम बसलेली आहे. अच्छा दोन्ही एकत्र तुम्ही बसू शकत असाल तर बसा. सोनू बुदावले आणि राहुल यादव हे दोन आयकॉन खेळाडू या संघाचे. आणि सलामीची जोड राहुल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एकला एंडला मात्र नवनाथ. पहिला चेंडू घेऊन मात्र तयार आहे जय बनकर. सेमीफायनल नंबर 1 चा थरार. वारावरती होणार वार. रिवाज मारायचा प्रयत्न या ठिकाणी. जय बनकर पुढील चेंडू घेऊन आणि स्ट्राईकवर नवा. पहिल्या चेंडूर या ठिकाणी एक धाव आलेली आहे. राहुल यादवच्या खात्यात एक धाव गेलेली आहे. राहुल यादवनं खातं खोललंय. दरम्यान नवनाथ साठी मात्र हा चेंडू थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि त्यावरती मात्र पोल शॉट काहीसा मिड वाईडिश लॉंग ऑन एरियात बाउंड्री पार जाईल आणि 4 येईल. Swing and miss. Dot ball. स्थिर धावसंख्या 5. नवनाथ पुनश्च तयार. या ठिकाणी हो जाएगा. कडक बिलकुल कडक. नो मॅन्स लँड मधून 1 बाउन्स आणि फॉरन्स. सेमीफायनलची ही मात्र बेधडक अशी लढाई कडक. वीर विजय संग्रामनगर वर्सेस टीम उमर 11 सरडे या दोन संघादरम्यान चालली आहे. 13 धावा आहेत. नाबाद
सुरुवात उत्तम आहे. 6 षटकाचा डाव आहे. आयकॉन म्हणून आपण राहुल यादवला बघतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वर राहुल. षटकाची या ठिकाणी समाप्ती. जय बनकरचं उत्तम षटक. PSI आकाश शेळके साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आकाश शेळके साहेबांना विनंती करतो आपण स्टेज वरती या. माननीय शिवपनासे पाटील डॉक्टर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होईल. पहिल्या षटकानंतर 13 नाबाद 13 नॉकआउट राऊंड. अगदीच या ठिकाणी सेमीफायनलचा हा मोठा राऊंड. हा सामना जिंकणारा संघ मात्र 31,000 फिक्स करणार आहे आणि तो निश्चितच फायनल मध्ये खेळताना दिसणार आहे. तर एक मोठा सामना खेळताना दोन्ही संघ आपल्याला दिसत आहेत. रोहित देशमुख शिवव्याख्यात प्राध्यापक रोहित सर. गोलंदाजीची तयारी चाललेली आहे. स्ट्रायकिंग एंड वर बॅट्समन आयकॉन मिस्टर राहुल. आता रोहित वर्सेस राहुल अशी लढाई म्हणजे आयकॉन विरुद्ध आयकॉन लढाई. राजाळेचा या ठिकाणी हा राहुल. तर मिस्टर रोहित सर अकलूज झोन. आणखीन एक आयकॉन म्हटलं तर सोनू बुधावले. कडक शॉट हवेत. समर्थ कडून मात्र हा झेल सुटतोय. प्राध्यापक रोहित सर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाच होता. मात्र या ठिकाणी निश्चितच समर्थ एक युवा खेळाडू आहे. थोडासा मोठा सामना खेळत असलेला दबाव असेल. दोन धावा या ठिकाणी एक धाव या ठिकाणी मिळेल. तर पहिल धाव रोहित देशमुख यांच्या चेंडूवर. पुन्हा मिस. आउट स्विंग खतरनाक. एक आयकॉन खेळाडू स्टार खेळाडू रोहित सरांची आउट स्विंगर खेळणं मुश्किल जातं फलंदाजाला. आणि 2 चेंडू 2 सिंगल जरूर गेल्या पण फलंदाजांना कॉन्फिडन्स नसेल या ठिकाणी वाढला. रोहित सरांनी मात्र नक्कीच मनोवैज्ञानिक विजय प्राप्त केलेला है. चढ़कर बोलेंगे अब. बिल्कुल भी बढ़िया. एक शॉक देने वाली ये बिल्कुल गेंदबाजी की ट्रीटमेंट है. शॉकिंग डिलिव्हरीज. आणि रोहित देशमुख यांची गोलंदाजी काही अशीच असते आपल्याला माहिती आहे. ओहो पुढे सरसत खेळायचा. एज घेतला. यष्टीरक्षकानं पकडलाय आणि बाद. राजाळे संघाचा एक निश्चितच हा राजाळे गावचा हा आयकॉन इथे निश्चितच बाद. आयकॉन ज्या कामासाठी या ठिकाणी आणलेलं होतं ते काम मात्र अधुरं राहिलंय अपुरं राहिलंय. लहान मुलांनी बाउंड्री लाईनच्या आतून जायचं नाही बरं का बाळांनो. छोरे मिया बारीक मंडळ बाउंड्री लाईनच्या बाजूने जा. दरम्यान 15 धावा. बाउंड्री लाईनच्या आतून पळू नका बाळा. पळा पण बाउंड्री लाईनच्या बाहेरून पळा. कळलं का बाळा. आता कळालंय. चला मैदानात जाऊया. नवीन फलंदाज कोण येणार आहे नवाची साथ द्यायला. मला वाटते या ठिकाणी मिस्टर आयकॉन. आणखीन एक आयकॉन मिस्टर सोनू विवेक बुधावले. मॅन फ्रॉम जाधववाडी. मॅन फ्रॉम जाधववाडी. फलटण टन. आपण याला यश कन्स्ट्रक्शन 11 फलटण मध्ये बघत असतो. ज्ञान ज्योती यश कन्स्ट्रक्शन मध्ये पाहतो. सुंदर चेंडू आहे. दर्जेदार चेंडू. रोहित सर प्राध्यापक रोहित सर अब तक बिल्कुल बढ़िया कामयाब. सीधा मारा बिल्कुल लॉन्ग ऑफ की तरफ. इस तरह से बॉल को देखना.
बिल्कुल, देखिए ये काम आई मेरी सूचना। ओवर की समाप्ति यहां पर हो रही है। ओवर नंबर ये दूसरा खत्म, 19 रन टोटल और 1 विकेट के नुकसान पे। 19 आफ्टर 2। इस ओवर में आए केवल 6 रन, बहुत बढ़िया। चलिए तीसरा ओवर, पावर प्ले खत्म होने के बाद ये तीसरा जो ओवर आएगा, बिल्कुल थोड़ा सा फील्ड परिवर्तन होने के बाद आएगा। फील्ड सजावट रहेगी, गेंदबाजी करने के लिए आएंगे जय बनकर। और हम ये त्रिशिका चषक 2024-25 का खेल देख रहे हैं, वेलापुर में देख रहे हैं। ये टूर्नामेंट आ रहा है हमारे लिए, बिल्कुल भी फाइनल डे की खेल का बिल्कुल मजा हम ले रहे हैं। और बेलापुर के सुपुत्र डॉक्टर शिव शाहजी पना से पटेल, इनके माध्यम से यह टूर्नामेंट यहाँ पर संयोजित हुआ। हम देख रहे हैं, उसका मजा ले रहे हैं। 41,000, 31,000, 15,000 और 15,000 ये कुछ इनाम इस टूर्नामेंट में। और सारे के सारे इनाम डॉक्टर शिवपना से पटेल इनकी ओर से। बढ़िया गेंदबाजी है। लेफ्ट आर्म लेग ब्रेक बॉलर की गेंदें बहुत खतरनाक होती है। बहुत संघर्ष में कहानी इस बंदे की। एक बढ़िया ऑलराउंडर है और श्रीराज भैया की तालीम में इसने बिल्कुल भी पूरे पाठ लिए है क्रिकेट के। पाटिल बस्ती अकलूज संग्राम नगर का ये खिलाड़ी बहुत जबरदस्त खिलाड़ी उभरता आया है। ये भी एक अलग सा आइकॉन है। अगर आइकॉन की बात करें तो संग्राम नगर टीम वीर विजय ने अक्षय बोडरे को यहां पर आइकॉन के तौर पर बुलाया है। हालांकि इस बार मिड विकेट एरिया में गेंद को उठाया है, वहां पर खिलाड़ी और बढ़िया कैच, और ये कैच पकड़ा है मिस्टर सुमित। सुमित आइवड़े, बहुत बढ़िया कैच पकड़ा वहां पर। लेदर का भी एक बेहतरीन खिलाड़ी है सुमित आइवड़े, और एमटीपीएल में भी बढ़िया प्रदर्शन रहा है इस खिलाड़ी का। अभी भी जो कैच पकड़ा सुमित ने, फिलहाल नया बल्लेबाज। जी हां, आप जानते हैं एक गेंद पे 5 रनों की जरूरत जब थी, तब ये छक्का मारा था इस बल्लेबाज ने, इस खिलाड़ी ने, सुमित आइवड़े। लेकिन फिलहाल सुलेमान आएंगे, कप्तान आएंगे, स्ट्राइक पर आएंगे। बहुत ऊंचा गई है गेंद, नीचे अक्षय बोडरे, मिस्टर 360। चलिए भाई, नजर हटी, दुर्घटना घटी। सुलेमान आते ही बड़ा शॉट मारना मुश्किल होता है, और वहां पर लगा भी, हुआ भी वैसा। एक और विकेट का पतन हुआ है यहाँ टीम सरडी के लिए। 2 सेमीफाइनल रहेंगे, उसके बाद फाइनल रहेगा। तीसरे और चौथे का फैसला जो है वो रनर अप के तहत होएगा। बिल्कुल रनर अप के माध्यम से यहाँ तीसरा और चौथा पायदान जो भी रहेगा ना, वो उसके माध्यम से तय हो जाएगा। फिलहाल नए बल्लेबाज मैदान में राजा, और ये कंट्रोल के साथ यहां पर गेंदबाजी हो रही है। 2 विकेट लगातार जय बनकर के लिए। फिर एक बार यहाँ पे ये हैट्रिक पर आ रहे हैं। इससे पहले भी कई गेंदबाज, क्या यहाँ पे होगी पूरी जो है अब तक अधूरी? हैट्रिक नहीं हो पाई, लेकिन गेंद कितनी बेहतरीन डाली है। लेग बॉल एक बिल्कुल स्पेशल स्पॉट से इस गेंद को बाहर निकला है। एक लेन पर से बिल्कुल भी लेग ब्रेक किया है, कुछ लेग कट किया है, बिल्कुल रविंद्र जडेजा की तरह। जी हां, इस बार सीधी रही थी गेंद, उसको स्क्वायर लेग फाइन लेके बीच में से निकाला है कुछ स्वीप के अंदाज में, और अंतिम गेंद पे चौका। टोटल स्कोर है 2 विकेटों के नुकसान पे 23-23।
ऐसे अब तक अपने आपने देखा होगा कुछ 5 डॉट बॉले और 3 विकेटें, माफ करिए कुछ 7 डॉट बॉले और 3 विकेटें। बाकी के देखा जाए तो कुछ 4 चौके आए, 5 चौके आए हैं और अब तक 3 सिंगल, उससे ज्यादा कुछ और घटा नहीं यहां। 23 2 विकेटों के नुकसान पे 3 विकेटों के नुकसान पे 23। सरडी टीम है, यहां पर बल्लेबाजी कर रहा है। ड्रिंक्स ब्रेक रहेगा लेकिन 3 ओवर के बाद रहेगा और वो ब्रेक रहेगा केवल 2 मिनट का। 2 मिनट का ड्रिंक्स ब्रेक रहेगा। चलिए मैदान में हम जब देख रहे हैं कुछ चर्चा चल रही है। रोहित सर को फिर बुलाया जा रहा है गेंदबाजी करने के लिए। थोड़ी सी चर्चा हुई है वहां पर। सिराज भैया, जय, रोहित सर, अक्षय बोडरे, इनके दरमियान चर्चा। उसके बाद फलस्वरूप नजर आ रहा है हमें कि यह निर्णय हो गया कि अब दिया जाए रोहित को ही ये ओवर और एक आध दूसरा विकेट और लिया जाए, क्योंकि भाई 3 विकेट जल्दी जल्दी लिए हैं तो इसका मतलब है और कुछ 1-2 अगर लेंगे तो ये टीम स्ट्रांगली वापस आएगी। मतलब जो है शेर के मुंह पे अब जो है ना खून लग गया। शेर खून का पैसा है, अब शिकार का पैसा है। अब रोहित देशमुख पहले बिल्कुल भी ओवर में 1 विकेट, उसके बाद फिर तैयार। ओ बढ़िया शॉट, लेकिन वहां ओहो हो ऊपर से जा रही है, लेकिन क्या अंदर टिप्पा है? जी हाँ, 1 बाउंस, मतलब कैच के लिए था चांस। चलिए भाई, युवा खिलाड़ी है ये समर्थ। अब रोहित सर बिल्कुल बोलेंगे, ये स्वाभाविक है भाई, स्वाभाविक है। और पहली गेंद पे सेम रिजल्ट, सेम खिलाड़ी द्वारा है, सेम गेंदबाज। इस बार नहीं बचेंगे, इस बार नहीं बचेंगे रोहित देशमुख। चले, विकेटों का भंडार है ये खिलाड़ी, ये गेंदबाज विकेटों का भंडार है और बहुत नियंत्रण होता है अपनी गेंद पर, खेल पर बहुत नियंत्रण होता है। अलग क्वालिटी का खिलाड़ी। आउटस्विंग गेंदे, काफी धीमी आउटस्विंग गेंदे, स्पीड के साथ आउटस्विंग गेंदे बहुत खतरनाक होती है। सोनू बुदावले को नहीं ये गेंद रास आई, विकेट बिल्कुल भी चली गई। आइकॉन सोनू वापस। विवेक बड़ा खिलाड़ी है, उभरता खिलाड़ी है, खास करके इस बल्लेबाज को, इस खिलाड़ी को हमने गेंदबाजी करते बहुत बार देखा है। फिलहाल टोटल स्कोर यहां पे रुका हुआ 27। पहली गेंद पे चौका, उसके बाद विकेट। अब आए हैं नए बल्लेबाज चांद, जो कि चांद जिस हाथ में खेल रहे थे वहां चमके थे ये चांद, लेकिन वहां पर उन्होंने एक 40 पार की इनिंग खेली थी। वो इनिंग ओपनिंग करते हुए खेली थी। मैंने कहा था शेर के मुंह खून लग गया है, खून का बिल्कुल पैसा है, शिकार का पैसा शेर है, तो भाई शिकार के लिए निकलेगा। जी हाँ, बहुत बढ़िया गेंद, एक सटीक लाइन लेन के साथ, बिल्कुल भी वाइट ड्रेस, रेड बॉल क्रिकेट लाइन, 5 डेज क्रिकेट लाइन इस तरह से होती है। टेस्टिंग लाइन, अग्नि परीक्षा होगी बल्लेबाजों की, खास करके चांद साहब की भी। यहां वैसे तो फिलहाल पहला इनिंग 40 पार का आया था, उसके बाद संघर्ष किया, रनों के लिए जूझ रहे हैं। ऑस्ट्रेलियन दौरे पर जो हमारी इंडिया टीम है ना, और इंडिया के जो बल्लेबाज उनकी जो स्थिति है ना, वैसी स्थिति चांद साहब की भी है। यहां ये गेंद और तैयार है, वहां पर चांद निकालना चाहेंगे वक्त। यहां बिल्कुल भी कुछ ये शॉट के बाद
क्योंकि देखिए तालाब में जब पानी होता है वहां पर मछलियां छोटे छोटे कीड़ों को खा जाती है, लेकिन वही पानी अगर पूरा तालाब में से गायब हो जाए, खत्म हो जाए, तो उन्हीं मछली को छोटे छोटे कीड़े खा जाते हैं। मतलब जो है ना, अपना टाइम देने का बिल्कुल भी एक तजुर्बा अपना लेना चाहिए, एक बिल्कुल भी संयम जो होता है उसको बरतना चाहिए। स्लिप कॉर्डन में जा रही थी, बहुत यहां पर कमिट कर रहे, बहुत यहां पर बिल्कुल भी बल्लेबाजों को परेशानियों में डाल रहे रोहित देशमुख सर। वैसे 3 ओवर का खेल 4 ओवर का खेल खत्म हुआ है और टोटल स्कोर है 28, 4 विकेटों के नुकसान पे, 4 के बाद 28, 4 खिलाड़ियों के बाद। चलिए डॉक्टर्स भी देखिए 3-3 सवारियों की अंदाज करते हैं, लेकिन थोड़ा सा ये जो है ना डरना होगा। सारे यहाँ कांस्टेबल साहब, पुलिस साहब, डीवाईएसपी साहब इधर है, थोड़ा सा संभल कर। हंस गए यहाँ नितिन सर, हंस रहे, मुस्कुरा रहे। चलिए उनके साथ डॉक्टर ऋषि है, निसार साहब भी है, डॉक्टर निसार साहब। लेकिन इस बीच हमारे जहांगीर साहब अतार, इनका भी आगमन हुआ है, स्वागत करेंगे उनका। जहांगीर भाई वेलकम। समर्थ आ रहे गेंदबाजी करणे, माने साहेबांकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस आणि समर्थ करता आलंय। चांद करता हा चेंडू, चलिए क्या हो रहा है देखना। ये डॉट बॉल आ रही है और राजा ले रहे। चांद भाई मैंने कहा था संघर्ष कर रहे हैं, जैसे हमारे ऑस्ट्रेलिया के दौरे पर जो भी बल्लेबाज है ना टेस्ट में, वो जिस तरह से संघर्ष कर रहे वैसे ये भी संघर्ष कर रहे हैं। समर्थन विकेट घेतली तर दादाराजे घाडगे साहेबांकडून सुद्धा प्रत्येक विकेटला 101चं बक्षीस। थोड़ा सा शॉर्ट लेन इन कटार, खतर से खतर, क्या बात है। एक गोलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी करताना पाहिले आपण या ठिकाणी या गोलंदाजाला। एका विकेटची किंमत 303 रुपये झालेली आहे आणि ऑलरेडी 200 जिंकलेले आहे। अप्रतिम कामगिरी समर्थ। स्विंगर में पुन्हा एकदा एन कटार। डॉक्टर नितीन साठे सरांचं स्वागत मंचावर। दरम्यान या ठिकाणी रनआउट स्वरूपाची विकेट आहे आणि रनआउट स्वरूपाची विकेट मिळेल पहा। समर्थ उत्कृष्ट कामगिरी, काय होल्ड ठेवलाय, काय कमांड ठेवली। सरडी टीम एक खतरनाक टीम आहे, खास करून या टीमची बॅटिंग तुम्ही पाहिली असेल। संजय काका सुद्धा आमच्या समेत आहे आणि निश्चितच अनेक बक्षीस या ठिकाणी येत आहे। दरम्यान आमचे मित्र सलीम भाई काजी मिडन ओव्हर टाकली तर 500चं बक्षीस आलंय आणि ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत सलीम भाई काजी। इथं दाखल झाले सलीम भाई, स्वागत करूया। समर्थ सारखा खेळाडू सुद्धा घडवण्यामध्ये सलीम भाईचा मोठा वाटा आहे। दरम्यान मिड विकेट क्षेत्रात बाउंड्री पार माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार चौकार। धावसंख्या 4 न वाढली आणि 32 रमजान भाईच्या बैट मधून कुछ जान डालने की कोशिश इस मैच में। मच नीडेड चौका, खूप महत्वाचा हा मात्र फटका, या फटक्याची गरज होती। व्हेंटिलेटर वर असलेल्या निश्चितच रुग्णाला जशी ऑक्सिजनची गरज असते ना, तसा गरजवंत फटका होता हा, गरजेचा फटका होता हा। पाहूया काय होतंय। 1 बाउंस आणि ओव्हर द हेड, वाईड बॉल, वाईड बॉल। आपल्याकडे मात्र या चेंडूला वेगवेगळ्या प्रकारे उच्चार केला जातो। कुणी म्हणतं याला
व्हाईट, कुणी म्हणतं वाईट, असतो मात्र वाईड, असतो वाईड. जवान साहेब या ठिकाणी चाय का प्याला. स्क्वेअर लेग मेन विकेट आणि मारलाय थेट, परंतु फिल्डर करताय मैदानाच्या आत वेट. वॉर्डर फिल्डिंग, वॉर्डर फिल्डिंग, क्या बात आहे. पहा या ठिकाणी एखादा म्हटला असता जाऊ द्या चाललाय वरून, सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा, हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हा एफर्ट, पोलार्डची आठवण करून देणारा, अजित बडेंची आठवण करून देणारा असा एफर्ट आहे इथं. क्या बात है अजित बडे, जबरदस्त. डीप मिड विकेटला खडे. चेक करायचं जरा आपण या ठिकाणी. अजित बडेंनी या ठिकाणी काही क्लीन चेक केलंय, तर जवान माने देशमुख तिसरे पंच आहे, त्यांनी मात्र पटकन चहाचा कप खाली ठेपलाय. ड्युटी फर्स्ट. चला चेक केला जाईल, पाहूया. पंचांनी या ठिकाणी काहीस ही चौकशी समिती पंचांची असेल, कारण पंचांनी सुद्धा कसं आहे, आपण बघतो पंच आपण भलं आपलं काम भलं करत असतात. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांचं स्वागत आपण करूया. दादाराचे सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानामध्ये भाचे साहेब आहेत, मैदानामध्ये भाचे साहेब, माननीय यताई खान, बाळशिरस तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष. तुम्ही जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यामधलं पहिलं टेनिस क्रिकेटचं असोसिएशन स्थापन करायचा मान या ठिकाणी माळशिरसला आहे. आणि माननीय श्रोत श्रीराज भैया माने पाटील साहेबांच्या चेक चालू आहे, चेक करायला चालू आहे. माननीय चंद्रकांत पनासे पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही ते सहर्ष स्वागत. वेल फील्ड आहे, फेअर फिल्डिंग आहे, गुड फिल्डिंग आहे. तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. अजित बडेंनी या ठिकाणी धावा वाचवलेली आहे. माने साहेबांकडून या आत्ताच्या फिल्डिंग करता अजित बडेंना 200 रुपयाचं बक्षीस. ओहो, लॉंग ऑफच्या दिशेला वॉर्ड फिल्डिंग. बघा या ठिकाणी शरीराचा कोणता भाग कधी कसा उपयोगी येईल क्रिकेटच्या मैदानात आपल्याला सांगता येत नाही. पाय नाडवला चेंडू, पायाची फिल्डिंग, वॉर्ड फिल्डिंग. इंजमाम उलहक, सौरभ गांगुलींची आठवण आली का? संजय काका, अझरुद्दीन, निखिल चोप्रा अशा फिल्डरची आठवण आली इथं. षटक संपले 5वं. 5 षटकानंतर धावसंख्या आहे 37. निखिल चोप्रा एक स्टार खेळाडू होते, परंतु भविष्य त्यांचं मात्र स्वतः खराब केलं असे खेळाडू. असो, जाऊया मैदानात. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. टोटल धावा केवळ आणि केवळ 37. सलीमभाई काजींचं इथे आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान आमिरभाई तांबोळी सुद्धा सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहे. नातेपुते होऊन एक नातेपुतेचे एव्हरग्रीन खेळाडू जसे आपल्या वेळापूरचे अतुल साहेब आहेत, एव्हरग्रीन, कितीही या ठिकाणी वय झालं तर तरुणच, तसे आमिरभाई तांबोळी सुद्धा. त्यांचंही स्वागत करू आपण युट्यूबच्या माध्यमातून. तर आपल्या स्पर्धेसाठी त्रिशिका चषकासाठी या ठिकाणी आमिरभाई तांबोळे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अजित बडेंनी ही काय फिल्डिंग केली आत्ताची, त्याकरता ही कौतुक केलेले आहेत. क्या बात आहे. धन्यवाद आमिरभाई तांबोळी, थँक्यू सो मच. जाऊया मैदानात. आणि गोलंदाजी करताना विशाल लाठोडे उर्फ तम्मा, एमटीपीएल स्टार खेळाडू. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी विशाल लाठोडे नेहमीच करायचा प्रयत्न करतो. इथेही सुरुवात चांगली केली आहे. आणि पुन्हा समितची उत्तम दर्जाची फिल्डिंग लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर. थांबलेला स्कोर आहे 38 आणि 5 गडी बाद. पाहूया या ठिकाणी पंच प्राध्यापक मारुती सर वाईड घोषित करताना या चेंडूला अवांतर धाव मिळेल. आणि अवांतर धावेने मात्र धावसंख्या
39 होईल. स्ट्रायकिंग एंड वर बॅट्समन मिस्टर रमजान. रमजान यांना साथ देताना राजा, पण नॉन स्ट्रायकिंग एंडला. रमजान, ये है इनकी पहचान. कड़ाकेदार प्रहार, लॉन्ग ऑफ आरपार. माननीय डॉक्टर शिवाजी शहाजी पनासे पाटील मित्र परिवार वेळापूर षटकार. मच नीडेड सिक्सर. दिस इज. या षटकाराची तितकी गरज होती जितकं की मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे. अप्रतिम या ठिकाणी हा फटका आलाय आणि या षटकाराने धावसंख्येला थोडासा वेग आलाय. वाढलेली धावसंख्या 5 गडी बाद. आणि या षटकात विशालने टाकले 3 चेंडू, पण त्यातील मात्र निश्चित एक वाईड आहे. आणि असं म्हटलं तर मग लिगली 2 चेंडू. ओ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दरम्यान 30 सर्कलच्या आताच होता काहीस मिड ऑन मिड ऑफच्या मध्ये म्हणूया. 1 धाव केवळ. 2 घेतल्या, माफ करा, 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. पहा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट केली. चेंडू हवेत असतानाच 2 धावा कंप्लीट झाल्या. तेज रनिंग बिटवीन द विकेट. आपल्याला माहित आहे महेंद्रसिंग धोनी, रैना, विराट कोहली, हार्दिक पांड्या हे खेळाडू प्रचंड चपळ असतात रनिंग बिटवीन द विकेटच्या मध्ये. रवींद्र जडेजा क्विक चपळ रनिंग. तशी काशी ही रनिंग दरम्यान मिड विकेट क्षेत्रामध्ये अजित बडे नीचे है खडे. पकडलाय कॅच मात्र यानीकडे मिस्टर अजित बडे. क्या बात है, खिलाडी तगडे. जादुई मात्र गोलंदाज आहे शेन वॉर्न. दिसतील आपल्याला या षटकात 1 षटक टाकताना ते शेवटचं. माफ करा, कदाचित या सामन्यामध्ये त्यांना आपण बघणार नाही गोलंदाजी करताना, बिकॉज वी आर इन द लास्ट ओव्हर, इन द 6th ओव्हर. 4 डिलिव्हरीज हॅज बीन बॉल अँड 2 टू गो. 2 चेंडू अजून बाकी. नवीन बॅट्समन इस्लाम. रमजान मात्र बाद झालाय, परंतु रमजाननं काम केले काहीच जाम. दावा केले रमजाननं बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर 6 चेंडूत 16. काही निश्चित धावसंख्या वाढवायचा प्रयत्न केलाय. उपयुक्त धावा त्यानं बनवलेल्या आहे. अशा इनिंगची गरज होती, परंतु मला वाटतं काम थोडंसं अपुरं ठेवून माघारी गेलाय. आणि ही उपलब्धी आहे विशालची, कारण विशालचं काम इकडे पुन्हा अपुरं राहिलं असतं किंवा विश्लेषण गोलंदाजीचं बिघडलं असतं. तर विशालनं आपलं काम केलंय. षटकारानंतर वापसी केली. उजव्या एष्टीच्या बाहेर निश्चित वाईड करार येणार आहे. येतोय. कुठलीच मात्र त्या ठिकाणी अडचण आलेली नाही वाईड देण्याकरता पंचांना. ऑफिशियल पंच बघा, अतुल साहेब आहेत, मिस्टर जवान आहेत, मिस्टर उदय माने देशमुख आहेत. तसंच पाहिलं तर आपण आत्ता मैदानात मारुती शेंडगे प्राध्यापक, रोहन कधी कधी बघितले आपण, मुलानी बंधूंना बघितले. अक्षयच्या हातात चेंडू, डायरेक्ट थ्रो. माय गॉड, व्हॉट अ थ्रो. या मात्र थ्रोची आठवण 101 दादा राजनकडून. अजून कोणी येतंय का या पटापटा? नाही. चला, परंतु 101 चा मान. काय थ्रो आहे मात्र. अगदी जॉन्ट्री रोडची आठवण, रवींद्र जडेजाची आठवण, युवराज सिंगची आठवण, मोहम्मद कैफची आठवण, नवजोत सिंग सिद्धूची आठवण. अक्षय बोर्डरे पुन्हा एकदा मैदानात आला रे. आई खान अक्षय, ये है भाई कमाल जिसका नाम है अक्षय. मिस्टर 360. आहा, नजर हटी, दुर्घटना घटी. नवीन फलंदाज कोण आले? नॉन स्ट्राईकला आले, पण स्ट्राईकला राजा. हा फटका आहे, हवेत आहे. आत्ता मात्र या ठिकाणी हे पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय जे चुकीचं वाटतंय, पण असं कधी कधी होतं. पहा, षटकाची समाप्ती, डावाची समाप्ती आणि डाव संपलाय पहिला. थोडंसं मला वाटतं या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्सनं खेळाडू जायचा प्रयत्न झालाय तिथं. मला वाटतं अनिलचा आणि झेल सुटला, पण
शेवट चेंडू षटकार एंड मात्र जरा बरा केलाय. 54 धावा टोटल झाल्या सरडे संघाच्या. 55 कराव्या लागतील. 55 धावा कराव्या लागतील वीर विजय अकलूज संघाला. चला टीम सरडे ओमले 11 आपण ओळीत मैदानात जाऊया. टीम वीर विजय आपण प्लीज ओळीत मैदान सोडूया, कारण आतापर्यंत आपण आपली स्पर्धा शिस्तीनं पुढे आलेली पाहिली आहे, इथपर्यंत आलेली पाहिली आहे. आणि निश्चित कुठलाही खेळ असो शिस्त फार महत्वाची असते. शिस्त आपण दाखवले, अजून एकदा दाखवूया, अजून आजचा दिवस दाखवूया. अतुल अतुल माने देशमुख यांना पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच ज्याने पंचगिरी इंटरेस्टिंग बनवली, पंचगिरी अतिशय मनोरंजक बनवली, असे बिली बाउंडेन यांची आठवण येत असेल तुम्हाला. अतुल साहेब माने देशमुख. जिथं कमी तिथं आम्ही. दरम्यान मैदानामध्ये पोहोचलेले टीम सरडे ओमर 11 आणि सरडी टीम कडे गोलंदाजी एक दर्जेदार आपण पाहिले. या संघानं 47 धावाचं संरक्षण आपल्या स्पर्धेत केलेलं आपण पाहिलेलं आहे. अतिशय दगडी अशी ही टीम आपण पाहिलेली आहे. गोलंदाजी फलंदाजीमध्ये एक अनुशासन असलेलं पाहिलं आपण. पहा आपण या ठिकाणी रूल केलाय आयकॉन साठी. दोन्ही आयकॉनला या ठिकाणी 2च षटक टाकायला मिळतील. दोन्ही आयकॉन मिळून 2 षटक. मग कसंही टाका, एकट्यान 2 टाका किंवा दोघात मिळून 2 टाका, पण दोघात 2च असा रूल आहे, लक्षात घ्या. कारण थोडासा इंटरेस्ट पैदा झाला पाहिजे. नाहीतर एखादा आयकॉन असा असतो जो मात्र या ठिकाणी कसं आहे की फारच घातक गोलंदाज असतो, अगदी बुमरा सारखं. तर असा एखादा आयकॉन तुम्ही आणला, त्याने जर या ठिकाणी निश्चित 2 षटकं टाकली, अजून एक आयकॉन 1 षटक टाकत असेल, तर समोरच्या संघाची बॅटिंग जी आहे ती नक्कीच त्या ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सामन्यामध्ये जे आहे ना मनोरंजन इंटरेस्ट पैदा होत नाही. पहिल्यांदा या ठिकाणी मात्र अक्षय बोढरे आपल्याला दिसतील, त्यांच्यासोबत जय बनकर असतील की अन्य कुणी असेल, परंतु माझा तर अंदाज असाच असेल जय सोबत मात्र आयकॉन अक्षयच असेल. पाहूया अन्य कोण असेल तर सांगता येत नाही, पण एक अंदाज आपण असा लावू शकतो, कारण दोन्ही स्टार खेळाडू. मला वाटतं या ठिकाणी सलामीची जोडी आहे ती माझ्या अंदाजानुसार निश्चितच नाहीये. तर सलामीची जोडी आहे जय आणि मिस्टर निखिल पवार, ज्यानं मात्र क्वार्टर फायनल आपल्या संघाला जिंकून दिला होता. भैया साहेबांना अप्रतिम साथ दिली होती असा निखिल मैदानात येतोय, मॅन इन फॉर्म. अक्षयला मात्र या ठिकाणी निश्चित राखून ठेवलेलं आहे आणि थोडस सेफ जायचा प्रयत्न असेल. निखिल जेवढ्या धावा काढणार आहे त्या बोनस असणार आहे, हा निश्चितच एक चांगला प्रयत्न असेल. याच्यानंतर मात्र पुढचा सामना तो केसीसी करकम विरुद्ध टीम बापूदादा 11 करकम, माफ करा बापूदादा 11 गलांडवाडी, करकम वर्सेस गलांडवाडी असा सामना या ठिकाणी असेल. आणि मैदानामध्ये या ठिकाणी टीम ओमर 11 सरडे फिल्डिंगला सज्ज आहे. 55 धावाचं लक्ष दिलंय. ते मात्र या ठिकाणी वीर विजय संग्रामनगर संघाला आणि टीम तयार आहे. या ठिकाणी वीर विजय संग्रामनगर 55 धावा काढायला सज्ज झालेली आहे. स्ट्राईकला जय आलेला आहे. आपल्या स्पर्धेमध्ये 74 आणि त्याच्यात मला वाटतं अजून एक 50, 55च्या 54च्या आसपास अशी काहीशी दुसरी खेळी. एका दिवसात 2 अर्धशतक लावणारा हा मात्र फलंदाज, मॅन इन फॉर्म, बेफाम बेलगाम. ये खिलाड़ी नहीं है आम, मिस्टर जय बनकर, खिलाडी कुछ हटकर. तर लवकरच आपल्या वेळापूरमध्ये निश्चितच एक दर्जेदार सोयी सुविधांनी युक्त असं शिवपूजा हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेकरता दाखल होईल आहे. दरम्यान पहिला चेंडूला
सोनू बुधावले, विवेक बुधावले. ओ हो, सुंदर चेंडू, त्यावरती चोरटी धाव, मान्यता प्राप्त चोरी असलेली धाव. बघा कितीतरी आपले साहेब लोक या ठिकाणी, तरी पण या ठिकाणी चोरी केली एका धावेची, म्हणजे ही मान्यता प्राप्त चोरी. एक धाव चोरून अगदी रिस्की रन होती, ती मात्र पूर्ण केली आहे. जय मात्र पहिली धाव पूर्ण करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर निखिल पवार. आयकॉन स्टार खेळाडू, यश कन्स्ट्रक्शन ज्ञान ज्योती 11 संघाचा खेळाडू, फलटणचा खेळाडू. ओहो ओ, स्लिप कॉर्नर मध्ये, माय गॉड, चेंडूवरची नजर चढली आणि इथं मात्र अपेक्षित नसणारी गोष्ट घडली. स्लिप कॉर्नर मधून चेंडू फाईन थर्मॅन सीमारेषेच्या दिशेला, बाउंड्री पार आरपार गेला आणि त्रिशिका चषक वेळापूर 4 आला. अशा वेळी मात्र गोलंदाज बिचाऱ्याने काय करायचं, फार अवघड परिस्थिती असते गोलंदाज. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी आलेले आहे. निखिलला मात्र चौकारानं खातं खोलता आलेलं आहे. आणि मी म्हटलं होतं निखिल पवार जेवढ्या धावा काढणार आहे तेवढा बोनस असणार आहे, आणि तो मात्र या ठिकाणी टीम वीर विजय संग्रामनगर संघाला. ओहो, क्या बात है, निखिल दमखम दाखवतोय. एरवी आपण बघितलं 4 धावा सीमा पार, लगातार दुसरा. याच्या आधी थोडस भाग्यानं साथ दिली होती, आता मात्र स्वतःच्या दमावर कमावलेला हा चौकार. टोटल मात्र या ठिकाणी स्कोर होतोय 9 नाबाद. चला गलांडवाडी आणि ओहो, हवे टोला लॉन्ग ऑनच्या दिशेला मारायचा प्रयत्न, परंतु मिस टाइम, फसलाय फटका. निखिल चले, इन्होंने तो भाई जीता है दिल, लेकिन इस बार ले रहे टीम सरडे विकेट वाला फिल. एक गडी बाद धावा आहेत 9, चेंडू झाले 4. तर सुरुवात चांगली करून दिली निखिलने. 4 मात्र 2 वेळा बघितले त्यांच्या बॅट मधून. आणि आमचे लेखनी सम्राट आज अतिशय मात्र लक्ष केंद्रित करून आज त्यांची स्कोरिंग आहे. विकास साहेब बघा बर, ऑनलाईन स्कोरर किती चेंडू म्हणूया? 5. हा विकास साहेब, थोडं अजून लक्ष केंद्रित करायची गरज आहे. सगळं बाकी चांगलं, अजून थोडंसं, आणि होणार आहे ते. यू कॅन डू इट, आय नो. सामन्याचा आनंद घेताना या ठिकाणी दादा राजे आहेत, जहांगीरभाई अत्तर साहेब आहेत, संजय काका आहेत, आणि आपल्या बेळापूर पोलीस स्टेशनचे विद्यमान कर्तव्यदक्ष या ठिकाणी एपीआय साहेब आणि गोसाहेब साहेब. अक्षय बोडरे, आइकॉन, बड़ा खिलाड़ी, आज का अब तक का सबसे बड़ा खिलाड़ी. आइकॉन विरुद्ध आइकॉन बघितलं, डॉट बॉल. आपल्या स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणी नक्कीच एक देखणं नियोजन करताना S24 सुरेख नियोजन करताना या ठिकाणी माननीय उदय माने देशमुख, माननीय अतुल साहेब माने देशमुख, मारुती शेंडगे, रोहन सरवदे, वैभव बनसोडे, तमाम मंडळी या ठिकाणी. तसेच आमचे आत्ता ज्यांची चर्चा झाली विकास साठे, त्याचबरोबर आमचे मोईन भाई खान,
जवान माने देशमुख अशी सगळी मंडळी या ठिकाणी आणि त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर मान्य शिवाजी पनासे पाटील त्यांचं लवकरच या ठिकाणी आपल्या वेळापूर तमाम पंचक्रोशीच्या रुग्णसेवेमध्ये दाखल होईल. शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सून. कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी पुढील सामन्याचा सेमीफायनल 2चा जो टॉस आहे तो या ठिकाणी या सामन्यानंतर होणार आहे. याची दोन्ही कॅप्टननी नोंद घ्या. ऑन द स्पॉट आपल्याला डिसिजन द्यावा लागेल आणि इन कॅमेरा त्या ठिकाणी टॉस होईल. दरम्यान या ठिकाणी एक सनसनीत असा चौकार बघितला सौरभच्या चेंडूवर आणि धावसंख्या झालेले 13. एक गडी बाद. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्या स्पर्धेचा सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू मला वाटतंय असणार आहे आणि तो जय बनकर आहे. उत्तम. अगदी इस गेंद में था बिलकुल दम असं म्हणेन मी. सौरभ तुडतुडीत बांध्याचा लंबू उंच पुरासा हा गोलंदाज. दरम्यान मिडफील्डच्या ऑन ऑफ ड्राइव लॉफ्टेड ऑफ ड्राइव बाउंड्री पार कडाकेदार प्रहार त्रिशिका चषक चौकार जय बनकर. क्या बात है. अब की बार भी मेरी जय नाम है बनकर जाए. 17 धावा एक गडी बाद. विकेटची तलाश असेल या ठिकाणी मात्र टीम फिल्डिंग सेट सरडे 11ला खास करून या दोन्ही पैकी एक बात करायची नक्कीच कोशिश होईल परंतु जय कुछ अलग सोच के साथ या ठिकाणी मात्र परवाचाच खेळ परत मी घेऊन आलोय असं सांगितलं जयना. परवाचाच खेळ पुन्हा एकदा आलाय मैदानात जय. जबरदस्त हा मात्र स्विंग आणि डीप स्क्वेअर लेगच्या वर षटकार. शिवपूजा हॉस्पिटल कमिंग सोन षटकार. धाव संख्या 23. एक गडी बाद 23. सौरभ दरम्यान 4 बक्षिस 41 31 15 आणि 15 4 बक्षिस माननीय डॉक्टर बड्डे बॉय शिवाजी शहाजी पनासे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेमध्ये. क्या बात है. डॉक्टर साहेबांचा वाढदिवस एवढा थटामाटाने आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि त्याच आनंदाचा एक भाग म्हणजे आपला हा त्रिशिका चषक. तर या ठिकाणी निश्चितच 23 धावा म्हणूया. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाजी करतोय सौरभ. धन्यवाद राज सर. चांगला चेंडू त्याच पद्धतीने त्याला मान देतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही. धावसंख्येत 23. षटकचा दुसरा आपटून टाकलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंतच्या बाजूनं. त्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि एक धाव घेतोय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या 24.
वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय सरडेवाडी संघाकडून सोनू. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. पांगून लावलेलं हे क्षेत्ररक्षण आहे आणि सुंदर फटकेबाजी करतोय फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. सुंदर चेंडू, चेंडू गेलाय गलीच्या बाजूनं आणि हा चौकार. अतिशय सुंदर फटका. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 28. स्ट्राइकला जय बनकर, नॉन स्ट्राइकला अक्षय बोडरे आणि गोलंदाजी करतोय सोनू. धावतोय सोनू, त्याला तोंड देतोय बनकर. ऑफ स्टंपच्या बाहेरून आला चेंडू, निर्धाव चेंडू. थोडस संत क्रिकेट पाहायला मिळते वेळापूरच्या क्रीडा रसिकांना. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना चालू आहे. सुंदर चेंडू, तितका सुंदर असा फटका आणि हा षटकार. जयवंकरनी मारलेला हा स्क्वेअर लेग, पंतच्या डोक्यावरून मारलेला हा षटकार आणि या चेंडूवर 6 धावा वसूल करतोय जय बनकर. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू, धन्यवाद संजय काका. जाऊया सोनू बुधावले पुन्हा एकदा. हो पुन्हा फ्लिक मिड विकेट, सॉरी स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि तिथं क्षेत्ररक्षक पण बीट झाले. चेंडू बाउंड्री लाईन पार आणि अगदी नीट गेलाय सीमा पार, आर पार. कडक कडकडीत प्रहार. त्रिशिका चषक चौकार वेळापूर. खंडित झालेली परंपरा या ठिकाणी टेनिस क्रिकेटची. त्रिशिका चषक 2024च्या माध्यमातून 24-25च्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय जातं निश्चितच डॉक्टर माननीय शिवाजी शहाजी पनासे पाटील आणि पनासे पाटील परिवाराला. क्या बात है. वेळापूरला टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं किंवा क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. हो हो, जय फसला होता काही अंशी. या चेंडूला टॅप करून जमिनीवर ठेवायचा प्रयत्न होता, एश लागलेला होता काहीसा आणि हवेत पण सुरक्षित, नशीब साथ. धावसंख्या 40, षटक क्रमांक 3, शेवट चेंडू बाकी. जिंकायचं लक्ष्य मात्र या ठिकाणी 55, 15 धावाची गरज. मला वाटतं अजून 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 19 चेंडूमध्ये जिंकायला 15 धावांची आवश्यकता. डाउन द लेग एक्स्ट्रा रन्स. चलिए भाई, इसी को कुछ जो है ना हम जो है गरीबी में आटा गिला, इस तरह से भी कुछ इसका वर्णन कर सकते हैं. पहले से रन कम है बोर्ड पे, एक्स्ट्रा में रन जा रहे. सोनू क्वालिटी खिलाड़ी है, लेकिन भाई बल्लेबाजों ने जिस तरह से खेलना चाहिए था वैसा खेला नहीं है, रन बनाए नहीं है. ये फुल टॉस, और फुल टॉस पे कौन बॉस? भाई जय के सिवा मैदान में है कोई बॉस नहीं है. 6 रन के लिए ये शॉट और एक छक्का. संघर्षमय कहानी मैंने कहा था. ओवर नंबर ये तीसरा खत्म. 3 ओवर के खेल के बाद 47 रन. जीत का लक्ष्य अभी भी 8 रनों से दूर है और गेंदे बची 18. बहुत आसान सा लक्ष्य यहां, लेकिन भाई क्या कोई कहानी. हॅलो हॅलो हॅलो
8 धावांची गरज सामना जिंकायला. या सामन्यानंतर मात्र पुढील आणि सेमीफायनल 2चा टॉस. दोन्ही कॅप्टन यायचे आहेत. या समालोचन कक्षाकडे येणारी गाडी पकडली तरी काय हरकत नाही. लगेच बसा गाडीत. या आत्ताच पकडली तरी हरकत नाही. आपण या ठिकाणी टॉस कक्षामध्ये येऊन थांबा. 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. 48 धावा धावफलकावर. अक्षय बोडरे सध्या निश्चितच नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अगदी साहजिक आहे की या ठिकाणी अक्षयची बॅटिंग बघायला बरेच जण उत्सुक असतील. हो, खराब चेंडू टाकलाय. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर गेलाय. हरकत नाही. प्रेक्षकांना अक्षय नाबाद मैदानात दिसत आहे, पण बॅटिंग जरी विशेष बघायला मिळाली नसली तर फायनल मध्ये मात्र नक्कीच बघा असं अक्षयचं म्हणणं असेल. तुम्ही माझी बॅटिंग फायनल मध्ये बघा. दरम्यान अभिनंदन विजेत्या संघाचं. वीर विजय क्लोज फायनल मध्ये त्रिशिका चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी धडेगबाज एंट्री. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी यायचंय. अंतिम यस तर अंतिम सामन्याचा मात्र सामन्यामध्ये मात्र एंट्री केलेल्या